म्हणून त्यांची ओळख आहे. कसं पाहताय त्यांना मंत्रिपद दिलंय? काय पहिले खरं तर मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आभार व्यक्त करेन आणि छगनरावजी भुजबळांसारखा ओबीसीची भूमिका मांडणारा आणि ठाम भूमिका घेणारा, ओबीसीच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड न करणारा नेता महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असणं आवश्यक होतं आणि त्यांच्या निवडीनं खरं तर ओबीसी चळवळीला एक निश्चित स्वरूपाचं पाठबळ भेटणार आहे. त्यामुळे मी या निवडीचं स्वागत करतो. खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि कुठेतरी त्या डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला का? काय वाटतं असं काय सरकार? निश्चित, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. 27% ओबीसीचं आरक्षण 1994 ते 2024पर्यंत हे सस्टेन केलेलं आहे. तर ओबीसीचा वॉईस किंवा ओबीसीची नाराजी कुठल्याही पक्षाला परवडणारी नव्हती आणि हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून अजितदादा पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करेन. पण मी महाराष्ट्राला सांगेन की वेट अँड वॉच. पुढच्या काही कालावधीमध्ये अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील. मनोज जरांगे पाटील त्या निवडीला विरोध करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार जातीवादी लोकांना पोचण्याचं काम करतायत. देवेंद्र फडणवीस लोकांना वापरतात. विषय असा आहे, महाराष्ट्रात देशभरात लोकशाही आहे. सर्व लोकांचं प्रतिनिधित्व सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळात हवं असतं आणि असलंच पाहिजे, हे लोकशाहीची तत्त्व सांगतात. त्यामुळे जरांगेंना या गोष्टी किती कळतात यावर माझी शंका आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय बोलावं, किती बोलावं, मला वाटतं न बोललेलं बरं. तुम्ही म्हणताय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल. ते म्हणतात की उलट परिणाम होतील, त्या परिणामाला हे बघा, जरांगेंनी कुणाच्या मताची भीती घालण्याचं काम करू नये. या गोष्टी विधानसभेला जरांगेंना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. ज्या पद्धतीनं जरांगेंच्या शब्दावर काही मतं एकत्रित येत असतील तर ओबीसीची सुद्धा एकत्रित येतात, हे महाराष्ट्राच्या विधानसभेला बघितलेलं आहे जरांगेंनी. त्यामुळे जरांगेंनी मताची भीती कुणाला घालू नये, कारण ओबीसींना सुद्धा काही कळत नाही या भ्रमात जरांगेंनी राहू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये 27% ओबीसीचे रिझर्वेशन टिकवणं हे आता ओबीसी चळवळी पुढचं आव्हान आहे आणि माननीय छगनरावजी भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं या भूमिकेला पाठबळ मिळालेलं आहे. म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हा निर्णय घेतला असं आपण निश्चित असं म्हणा तुम्ही, पण अजून काही मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येणार आहेत. केंद्रामध्ये एखादा महाराष्ट्राचा खासदार, एखाद्या खासदार देशाच्या मंत्रिमंडळात जाणार आहेत. तर वेट अँड वॉच. डॅमेज कंट्रोल चालू आहे महाराष्ट्रामध्ये. कोण जाऊ शकतं, काय तुमचा इशारा कोणाकडे आहे? इशारा मी कालच बोललोय. कालच म्हणजे अजून 24 तास पूर्ण व्हायचे. मी कालच बोललोय, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयंत पाटलांची एंट्री आहे, रोहित पवारांची एंट्री आहे आणि देशाच्या मंत्रिमंडळात सुप्रियाताईंची एंट्री आहे. आमचा प्रश्न एकच आहे, आमच्या ओबीसींचे हक्क अधिकार टिकले पाहिजे आणि हे हक्क अधिकार टिकण्यासाठी यांच्या अगोदर डॅमेज कंट्रोल म्हणून माननीय भुजबळ साहेबांचं कसं का असं ना, भुजबळ साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं आम्ही आनंदी आहोत. अंजली दमानी असं म्हणतायत की भ्रष्टाचाराच्या विरोधात मी ज्यांच्या विरोधात लढले अशा सगळ्या भ्रष्टाचारांना मंत्रिपद दिलं जात आहे. मंत्रिपद दिलं गेलं. अंजलीताई दमानी यांना फक्त भुजबळ दिसतात, बाकीचे दिसत नाहीत. अंजलीताई दमानी यांचा सिलेक्टिव्ह प्रोग्राम आहे आणि अंजलीताई दमानी असोत किंवा मनोज जरांगे असोत, यांना भुजबळांची का वेळ आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि अंजलीताई दमानी यांना इतर मंत्री दिसत नाहीत का? त्यामुळं हा ठरलेला प्रोग्राम आहे अंजलीताई दमानी यांचा. पॅकेजवर अंजलीताई दमानी या चालतात, काही ठराविक मंत्र्यांच्या विरोधातच बोलतात. त्यामुळं त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी काही बोलावं.